नमस्कार मित्रांनो, 18 सप्टेंबर 2025च्या डेली करंट अफेअर्स MCQ सिरीजमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये 35 MCQs सोडवणार आहोत. बघा किती 35 MCQs. आता हे जे MCQs जे आहेत, जो द हिंदू असेल, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स टाइम्स असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, तर अशा प्रकारचे जे न्यूजपेपर आहेत त्या न्यूजपेपरमधील जो क्रक्स आहे त्या क्रक्सला रीड करून काय केलेलं आहे तर हे MCQs तयार केलेले आहेत. आणि या ज्या MCQच्या नोट्स वगैरे असतील तर तुम्हाला एज्युकेट टू इंडिया ग्रुप असं काय तर मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल तर या सगळ्या नोट्स पाहायला भेटतील, फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, फ्री स्टडी मटेरियलमध्ये पाहायला भेटतील. ओके, चला तर आपण चालू करूया. आता पहिला प्रश्न या ठिकाणी काय देण्यात आलेला आहे की WMOच्या अहवालानुसार अंटार्क्टिकावरील ओझोन स्तर कोणत्या वर्षी 1980च्या स्थितीला परत येईल. आता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे. आता मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं काय सांगितलं आहे की जो अंटार्क्टिकचा जो एरिया जो आहे ना, या अंटार्क्टिक एरियामध्ये जो ओझोनचा स्तर आहे, आता ओझोनचा स्तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की एक म्हणजे हा O3मध्ये असतो आणि सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरणं असतात ना, तर ती किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात हे ओझोन लेअरच्या माध्यमातून थांबवले जातात, प्रोटेक्ट केले जातात. बघा, तर हा 1980च्या स्थितीला परत कधी येईल तर इथं उदाहरण म्हणजे पर्यायामध्ये काय दिलेलं आहे की 2040, 2045, 2050 आणि 2066. म्हणजे 1980ला जो ओझोनचा स्तर होता, जी लेवल होती ना, त्या लेवलला यायला 2066 लागेल असं म्हणण्यात आलेलं आहे. आत्ता ओझोनचा लेअर जो आहे तो डिफ्लेट होतोय का, म्हणजेच झीज होत चालली आहे का या लेअरची, तर चाललेली आहे. आपल्या पृथ्वी तलापासून जर आपण वरती बघितले तर 15 ते 30 किलोमीटर एरियामध्ये काय आहे तर हा ओझोनचा लेअर पाहायला भेटतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. ओके, तर याचं योग्य उत्तर किती आहे तर 2066 आहे. की 2066ला काय होऊ शकतो तर ओझोनचा जो लेअर जो आहे अंटार्क्टिकावरील हा 1980च्या स्थितीमध्ये येऊ शकतो. त्या संदर्भातच इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे की बघा इथं नेक्स्ट क्वेश्चन आहे की ओझोन स्तर पृथ्वीवर कोणत्या थरात आढळतो. आता पृथ्वीला जर आपण बघितलं तर जवळपास 3 ते 4 वेगळ्या स्तर आपण म्हणतो ना, स्तर जे आहेत ना त्याच्यामध्ये डिव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये ओझोन स्तर कुठं आढळतो तर पर्यायामध्ये दिलेलं आहे शोभमंडल, याला ट्रोपोस्कोप म्हणतात. त्याच्यानंतर समतापमंडल, याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. त्याच्यानंतर मध्यमंडल मेझोस्फिअर आहे आणि बहिर्मंडल जो एक्झोस्फिअर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता पृथ्वीच्या म्हणजे जमिनीपासून वरतीपर्यंत बघितलं तर 15 ते 30 किलोमीटरच्या रेंजमध्ये काय असतं तर हा ओझोन लेअर आहे. ज्या अर्थी या रेंजमध्ये येत आहे त्याचा अर्थ समतापमंडल म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोनचा लेअर जो आहे ना तो काय दिसत असतो तर म्हणजे त्याचा प्रेझेन्स आपल्याला दिसतो. बघा, ठीक आहे. तर या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की पृथ्वी तलापासून ओझोनचा स्तर समतापमंडलात 15 ते 30 किलोमीटर उंचीवर असतो आणि तो सूर्याकडून जी येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत काय करत असतो तर त्याचं हे करत असतो म्हणजे संरक्षण करत असतो. म्हणजेच जे सजीव आहेत, नॉट ओन्ली म्हणजे आपण ह्युमन बिईंग, बट जे सजीव आहेत ना त्या सजीवांचं रक्षण पण या ओझोन लेअरच्या माध्यमातून केलं जातं. बघा, ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय सांगण्यात आलेला आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या संदर्भात या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. काय म्हटले मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये, इथे बघा प्रश्न मी वाचतोय की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अंतर्गत नियंत्रित ODS पैकी 99% उत्पादन व वापर किती प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. आता ODS जे आहे म्हणजे जे काही हानिकारक हे येत आहेत तर त्याच्या वापराच्या बाबतीमध्ये किती प्रमाणात कमी करायचं आहे तर पर्यायामध्ये 75%, त्याच्यानंतर दुसरा पर्याय B 80%, C 95% आणि D 99% जास्त. आता जर याचं तुम्ही योग्य उत्तर बघितलं तर 99% जास्त काय करायचं आहे तर ODS पैकी म्हणजेच मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या अंतर्गत ODS पैकी 99% उत्पादन आणि वापर जो आहे तो कमी करायचा आहे. आता त्याच्या संदर्भात एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ODSचा जो वापर आहे
हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे, ODS संदर्भातले जे उत्पादक आहेत, तर तो थांबवणं गरजेचं आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या संदर्भात हेच सांगण्यात आलं होतं ज्यावेळेला प्रोटोकॉल झाला होता त्यावेळेला, की ODSचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो किगाली अमेंडमेंटच्या संदर्भात आहे बघा. आता या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे की किगाली अमेंडमेंट 2016ची कोणत्या पदार्थाच्या घटस्फोटाशी म्हणजे फेज डाऊन संबंधित आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. किगाली ॲग्रीमेंट किंवा अमेंडमेंट म्हणण्यात आलं, ॲग्रीमेंट नाही सॉरी अमेंडमेंट पण म्हणण्यात आलेलं आहे. तर हे जो आहे तो क्लोरोफ्लोरोकार्बन CFC असेल, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन असेल, नंतर हायड्रोफ्लोरोकार्बन असेल आणि हॅलोजन. तर किगाली अमेंडमेंट जे आहेत, आता असे पदार्थ जे आहेत फेज डाऊन म्हणजेच पदार्थ घटस्फोटाशी संदर्भित येत आहे किगाली अमेंडमेंट. तर पर्यायामध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, बट याचं जे योग्य उत्तर जे आहे ते योग्य कुठलं उत्तर येत आहे तर HFC म्हणजेच हायड्रोफ्लोरोकार्बनच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता हायड्रोफ्लोरोकार्बन जो आहे तो पर्यावरणावरती निगेटिव्ह परिणाम करतो, म्हणजेच किगाली सुधारणा 2016मध्ये झाली, ही स्वीकारण्यात आली सॉरी, आणि त्याचा उद्देश जो आहे तो HFC हे टप्प्याटप्प्याने काय करायचं आहे, कमी करायचं आहे. कारण हे ग्रीन हाऊस इफेक्ट करणारा म्हणजेच हरित गृहवायू आहे. त्यामुळे HFC जो आहे तो कमी करणं काय तर गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते भारताने 2020 मध्ये कोणत्या हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बनचे पूर्णपणे निर्मूलन केले 2020 पर्यंत. पर्यायामध्ये HCFC-22, HCFC-123, HCFC-141B, HCFC-134. आता हे जे आहेत ना HCFC म्हणजेच बऱ्यापैकी कूलंट म्हणून याचा यूज केला जातो हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बनचा. बट जरी हे जे रेफ्रिजरेटर असेल त्याचबरोबर एअर कंडिशनिंगमध्ये कूलंट म्हणून यूज केला जातो, पण याचा ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे पर्यावरणावरती याचा निगेटिव्ह परिणाम होत असतो. सो हे जे गॅसेस जे आहेत थोडक्यात हे जे काही HCFCचं जे निर्मूलन आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा घटक यूज केला जात आहे. बट जर पूर्णपणे निर्मूलनाच्या बाबतीमध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक C आहे, म्हणजे HFC 141 जो आहे 141B हा 2020 मध्ये HFCचे पूर्णपणे काय करण्यात आलेले तर निर्मूलन करण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो कशा संदर्भात आहे बघा. आता हा जो HFC-141B जो आहे हा ओझोन स्तरावरती म्हणजे काय करत असतो तर परिणाम करत असतो बघा. ईडीच्या मुख्यालयाच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे मुख्यालय कोठे आहे. पर्यायामध्ये मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद. आता हा एकदम सिंपल प्रश्न आहे. बऱ्यापैकी जे महत्त्वाचे राष्ट्रीय लेवलच्या ज्या काही संस्था असतात जसं CBI असेल, ED असेल, तर यांचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्लीच राहतं. तसंच EDचं जर मुख्यालय या ठिकाणी तुम्ही बघितलं तर EDचं मुख्यालय कुठलं आहे तर EDचं मुख्यालय पण नवी दिल्ली आहे. आणि कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत ED काम करत असते तर फायनान्स मिनिस्ट्री जी आहे याच्या अंतर्गत एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काम करत असतं. मुख्यालय नवी दिल्ली आहे. देशभर आर्थिक गुन्ह्यावर कारवाई करण्याचं काम या एन्फोर्समेंट डायरेक्शन आहे. EDची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा. पर्यायामध्ये 1947, 1950, 1956, 1962. आता फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. EDची स्थापना जी आहे ती 1956 या वर्षी काय करण्यात आली होती तर स्थापना करण्यात आलेली होती बघा. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, असं काही अवघड नाही आहे. उत्तरामध्ये किती आहे तर 1956 रोजी स्थापना केलेली होती. माहिती काय देण्यात आली आहे. EDची स्थापना 1956 मध्ये झाली. ते सुरुवातीला फक्त परकीय चलन व्यवहार तपासासाठी स्थापन करण्यात आली होती. बट हळूहळू जे आर्थिक देशभर गुन्हे जे होत आहेत ना यांच्यावरती कारवाई करण्यासाठी या एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचा वापर करायला सुरुवात केली बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा या ठिकाणी. PMLA म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 अंतर्गत EDची प्रमुख जबाबदारी कोणती आहे. म्हणजे 2002चा जर या ठिकाणी कायदा विचारात घेतला PMLAचा मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या बाबतीमध्ये तर याच्या अंतर्गत जे EDची आणखी जबाबदारी ॲड करण्यात आली तर याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग रोखणे व गुन्ह्यातून मिळालेली संपत्ती जप्त करणे हा पहिला पर्याय देण्यात आलेला आहे. दुसरा कर संकलन करणे काही संबंध येत नाही आहे. बँकिंग नियम जारी करणे हा पण येत नाही आहे.
शेती गुंतवणूक प्रोत्साहन देणे हा पण येत नाही. म्हणजे योग्य पर्याय काय आहे तर ए आहे. PMLA जे आहे 2002 अंतर्गत ईडीची प्रमुख जबाबदारी जी आहे ती काय आहे तर मनी लॉन्ड्रिंग रोखणे आणि त्याचबरोबर गुन्ह्यातून मिळालेली जी संपत्ती आहे ती संपत्ती काय करायची आहे तर जप्त करायची आहे बघा. त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग रोखणे व गुन्ह्यातून मिळालेली संपत्ती काय करायची जप्त करायची आहे. PMLA हे गुन्हेगारी मार्गाने मिळालेली संपत्ती जी आहे ना ती रोखण्यासाठी होती आणि त्याचबरोबर ईडीच्या कायद्याअंतर्गत याची चौकशी केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर जप्ती पण करते बघा ईडी या कायद्याच्या अंतर्गत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फुजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ॲक्ट 2018 चा मुख्य उद्देश काय आहे. ओके. परदेशात पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांना रोखणे हा पहिला पर्याय देण्यात आलेला आहे. दुसरा ग्रामीण रोजगार वाढवणे. तिसरा शेती अनुदान देणे. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहित करणे. आता या चारही पर्यायापैकी फुजिटिव्ह जर तुम्हाला शब्दाचा जर अर्थ माहिती असेल ना तर एखादा व्यक्ती भारतामध्ये आर्थिक गुन्हा करून पळून गेलेला असेल जसं विजय मल्ल्या असेल, नीरव मोदी असेल, मेहुल चोक्सी असेल तर त्यांना या कायद्याच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे, केली जात पण आहे बघा. तर फुजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ॲक्ट 2018 चा मुख्य उद्देश काय आहे तर परदेशात पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांना रोखणे किंवा त्यांच्यावरती कारवाई करणे हे काय तर सगळ्यात महत्त्वाचं या FEAOचं काय तर मुख्य उद्देश आहे, कर्तव्य आहे बघा. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या बाबतीमध्ये ईडी कोणते 2 प्रकारचे कायदे अंमलात आणते. एक गुन्हेगारी आणि नागरी कायदा, फक्त नागरी कायदा, फक्त गुन्हेगारी कायदा, कर कायदा. तर याच्यामध्ये दोन्ही येत आहेत. गुन्हेगारी कायदा पण येत आहे त्याचबरोबर नागरी कायदा पण येत आहे. म्हणजेच ईडीच्या माध्यमातून 2 प्रकारचे कायदे जे आहेत ना हे अंमलात आणले जातात बघा. ईडी PMLA सारखे गुन्हेगारी कायदे असतील त्याचबरोबर फेमा सारखे. आता PMLA जे आहे ना म्हणजे मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या बाबतीमध्ये हे गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत येतात, लक्षात घ्या. त्याचबरोबर फेमा जे काही फेमासारखे नागरी कायदे जे आहेत ना म्हणजेच फायनान्शियल संदर्भातले काही केसेस वगैरे असतील नागरी संदर्भात येतात तर याची अंमलबजावणी करण्याचं काम हे ईडीच्या माध्यमातून केले जातात आणि हे कायदे इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करत असते ईडी काम करत असते बघा. त्यामुळे यांचं जर कार्यक्षेत्र बघेल तर कार्यक्षेत्र काय आहे तर व्यापक प्रमाणामध्ये पसरलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे GII 2020 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता. आता पर्यायामध्ये 42 नंबरचा क्रमांक होता, 38वा, 35वा का 40वा. तर GII आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की GIIचा लॉंग फॉर्म काय आहे तो खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भारताचा क्रमांक जो होता तो कितवा होता तर 38 नंबरचा क्रमांक होता बघा. जर 2015 मध्ये बघितलं तर भारताचा क्रमांक 81 नंबरचा होता GII मध्ये. बट 2025 मध्ये 38 क्रमांकावरती काय केलं तर भारत पोहोचलेला आहे आणि सगळ्यात मोठं हे काय तर भारताचं यश आहे असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो GII 2025 मध्ये सर्वाधिक नवोन्मेषण अर्थव्यवस्था म्हणून पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे बघा. आता जे GII जे आहे ना ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे मी त्याचं उत्तर देतो. तर याच्यामध्ये पर्याय देण्यात आलेले आहे स्वीडन, अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर. म्हणजेच जे काही स्टार्टअपच्या बाबतीमध्ये उन्मेषी अर्थव्यवस्था म्हणून बघितली तर याच्यामध्ये कुठला येत आहे तर स्वित्झर्लंड येत आहे बघा. म्हणजे GII 2025 मध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला परीक्षेला की GII 2025 मध्ये सर्वाधिक उन्मेषी अर्थव्यवस्था म्हणून पहिल्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड हा देश येत आहे बघा पहिल्या क्रमांकावर. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला स्वीडन आहे, 3rd नंबरला अमेरिका, 4th नंबरला दक्षिण कोरिया आणि 5th नंबरला काय आहे तर सिंगापूर येत आहे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघू. नेक्स्ट क्वेश्चन देण्यात आलेला आहे भारताच्या कोणत्या शहरात ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025च्या शीर्ष 10 नवोन्मेषण क्लस्टरमध्ये 21वा क्रमांक लागतो. म्हणजे टोटल याच्यामध्ये जर 100 पैकी 21th नंबरला कुणाचा क्रमांक लागत आहे, कोणत्या शहराचा क्रमांक लागत आहे असे विचारण्यात आलेलं आहे. पर्यायामध्ये 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 बेंगळुरू, 4 चेन्नई.
व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला कुठला पर्याय योग्य वाटतोय त्याच्यावर थोडा विचार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे. तर बेंगलुरू, आता बऱ्यापैकी जर नवोन्मेषांच्या बाबतीमध्ये असेल, नवीन उद्योग स्टार्टअप्स वगैरेच्या बाबतीमध्ये असेल, तर बेंगलुरूचा क्रमांक जो आहे तो 21 आहे बघा. बेंगलुरूने 21वा क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. तसेच दिल्ली 26 नंबरला आहे, मुंबई 46 नंबरला आहे आणि चेन्नई किती आहे तर 84 नंबरला चेन्नई या ठिकाणी येत आहे बघा. क्वेश्चन काय बघा, इसेन्शियल मेडिसिन्स लिस्ट किती वर्षांनी अद्ययावत केली जाते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण WHO संदर्भात येत आहे. इसेन्शियल मेडिसिन लिस्ट जी आहे ही किती वर्षांना अद्ययावत केली जाते. पर्यायामध्ये दरवर्षी केली जाते का, दर 2 वर्षांनी केली जाते का, दर 5 वर्षांनी केली जाते का आणि दर 10 वर्षांनी केली जाते का. तर याचं योग्य उत्तर जे आहे तर दर 2 वर्षानंतर इसेन्शियल मेडिसिन लिस्ट जी आहे ना ही काय केली जाते तर मॉडिफाय केली जाते, थोडक्यात अद्ययावत केली जाते असं म्हणण्यात आलेलं आहे. आता हे कोणाच्या माध्यमातून केलं जातं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातूनही केलं जातं. आणि याच्यासाठी काय तर एक्सपर्ट कमिटी असते बघा. एक्सपर्ट कमिटी जी आहे ना या एक्सपर्ट कमिटीच्या माध्यमातून हे काय केलं जातं प्रत्येक 2 वर्षानंतर इसेन्शियल मेडिसिन लिस्ट जी आहे ती डेव्हलप केली जाते, तयार केली जाते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलं बघा, सायन्स ओरिएंटेड क्वेश्चन आहे, करंटला धरून आहे बघा. WHO ने 2025 मध्ये कोणते औषध टाईप 2 डायबेटीज आणि हृदयविकारासाठी इसेन्शियल मेडिकल लिस्टमध्ये समाविष्ट केलेले आहे. पर्यायामध्ये GLP रिसेप्टर ॲगोनिस्ट, नंतर मेटफॉर्मिन, त्याच्यानंतर हायड्रोझायलोक्लोरोक्विन आणि ॲस्प्रिन. ओके. आता हे थोडं खूप डीपली आहे, खूप टफ क्वेश्चनमध्ये जात आहे बघा. बट परीक्षेला विचारला गेला असा प्रश्न तर तुम्हाला याचं उत्तर मी आता सांगून जातो की GLP फर्स्ट रिसेप्टर ॲगोनिस्ट हे काय आहे तर कशा संदर्भात डायबिटीज 2 टाईप्सची डायबिटीज हृदयविकारासाठी हे जे औषध जे आहे ना तर हे औषध इसेन्शियल मेडिसिन लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. कोणाच्या माध्यमातून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणखी याच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की हे औषध जे आहेत GLP फर्स्ट रिसेप्टर ॲगोनिस्ट हे औषध टाईप 2 डायबिटीज असेल, हृदयविकार असेल, किडनी रोग असेल, त्याचबरोबर स्थूलता यासाठी समाविष्ट केले आहे. त्यामुळे खर्च कमी होऊन उपलब्धता जी आहे ना याची ही काय होते तर इझिली अवेलेबल होत आहे बघा. ओके. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे की GLP फर्स्टचं रिसेप्टर ॲगोनिस्ट जे आहे ना हे औषध इसेन्शियल मेडिसिन लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलं आहे बघा, भारतामध्ये सध्या किती प्रौढ लोक म्हणजे जे 18 वर्षावरील आहेत डायबिटीज 2 टाईप डायबिटीजने प्रभावित आहेत. तर 50 दशलक्ष. आता दशलक्षला मी इथं मिलियनमध्ये म्हणेल. 50 मिलियन, 77 मिलियन, त्याच्यानंतर 100 मिलियन आणि 120 मिलियन. तर भारतामध्ये सध्या 18 वर्षावरील टाईप 2 टाईपच्या डायबिटीजमध्ये प्रभावित असणारे 77 दशलक्ष लोक आहेत बघा. किती आहेत 77 दशलक्ष लोक एवढी काय आहे तर या टाईप 2 टाईपच्या डायबिटीजने प्रभावित आहेत. आता याच्या संदर्भात या बाबतीमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे थोडं आपण समजून घेऊ. भारतामध्ये बघितलं तर 18 वर्षावरील सुमारे 77 दशलक्ष लोक टाईप 2 डायबिटीजने प्रभावित आहेत आणि त्याशिवाय 25 दशलक्ष लोक प्री डायबेटिक आहेत बघा. किती 25 दशलक्ष लोक म्हणजे 25 मिलियन लोक जे आहेत ना प्री डायबेटिक आहेत. आता एक सिंपल 1 मिलियन म्हणजे किती तर 10 लाख. ओके. 10 लाख. तर 77 मिलियन असेल, 77 मिलियन असेल तर 77 गुणिले 10 एवढे येत आहे. म्हणजेच जवळपास 7.7 करोड लोक एवढी काय आहे तर भारतामधील टाईप 2 डायबिटीसने प्रभावित आहेत आणि 2.5 करोड लोक जे आहेत ते प्री डायबेटिक्समध्ये येत आहेत बघा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आपण समजून घेऊ. क्वेश्चन काय आहे NFHS 5 2019 to 2021 नुसार भारतात स्थूलतेचे प्रमाण किती आहे बघा. आता याच्यामध्ये 15% पुरुषांच्या मध्ये 18% महिलांच्या मध्ये पर्याय एक आहे. दुसरा 20% पुरुषांच्या मध्ये 21% महिलांच्या मध्ये. तिसरा 23% पुरुषांच्या मध्ये 24% महिलांच्या मध्ये. चौथा
30% पुरुषांच्या मध्ये, 28% महिलांच्या मध्ये. ओके. आता NFHS5 2019 ते 2021 नुसार जर आपण बघितलं तर स्थूलतेचे प्रमाण भारतामध्ये, ही ऑथेंटिक आकडेवारी आहे, ही 23% पुरुषांच्या मध्ये आहे आणि 24% काय आहे तर महिलांच्या मध्ये हे दिसत आहे बघा. ओके. त्याच्या संदर्भात काही माहिती या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे की बाबांनी ही आकडेवारी एक जलद गतीने वाढणारी काय आहे तर स्थूलता जी आहे ती पाहायला मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? मोफत लसीकरण देणे नाही, सर्वसामान्यांना स्वस्त जेनेरिक मेडिसिन उपलब्ध करणे, खाजगी रुग्णालयांचे नियमन करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे. सिंपल याचं उत्तर आहे सर्वसामान्यांना स्वस्त जेनेरिक मेडिसिन उपलब्ध करून देणे. या उद्देशानेच काय करण्यात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना चालू करण्यात आलेली होती बघा, म्हणजे अजूनही आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे NCBची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1985, 1986, 1988, 1990. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना जी आहे ते 1986 मध्ये करण्यात आली होती. 1985चा जो कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत 1986 मध्ये नॅशनल नार्कोटिक्स ब्युरोची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती बघा. आता याच्या संदर्भात नॅशनल जो काही ड्रग्सच्या संदर्भातला ॲक्ट जो आहे NDPS ॲक्ट 1985 अंतर्गत ही राष्ट्रीय प्रमुख संस्था आहे. या राष्ट्रीय प्रमुख संस्थेची स्थापना 1986 मध्ये केली होती बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलं बघा, भारत कोणत्या 2 प्रमुख जागतिक ड्रग्स उत्पादक क्षेत्रांच्या मधोमध स्थित असल्याने असुरक्षित आहे असं म्हणण्यात आले. म्हणजे असे देश आहेत भारताच्या आसपास की या ठिकाणी ड्रग्सचे उत्पादन खूप जास्त होत आहेत. प्रमुख जागतिक ड्रग्स उत्पादक क्षेत्र जे आहेत एरियामध्ये दिसत आहेत बघा. आता डेथ क्रिसेंट और डेथ ट्रँगल, त्याच्यानंतर गोल्डन क्रिसेंट और गोल्डन ट्रँगल, ब्लॅक क्रिसेंट और ब्लॅक ट्रँगल, अपिम क्रिसेंट और अपिम ट्रँगल. तर याचं योग्य उत्तर जे आहेत ना डेथ क्रिसेंट और डेथ ट्रँगल जे आहे ना याच्यामध्ये येत आहे. आता जर डेथच्या बाबतीमध्ये बघितलं इथं या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. आता डेथ क्रिसेंटच्या बाबतीमध्ये बघितलं तुम्ही तर एक अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे आणि इराण आहे. आणि डेथ ट्रँगलच्या बाबतीमध्ये म्यानमार, थायलंड आणि लाओस यांच्या मधोमध आहे बघा. त्यामुळे तस्करीचा धोका जो आहे ना भारतामध्ये या ड्रग्सच्या बाबतीमध्ये ह्या जास्त पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन काय की नॅशनल NCB जे मुख्यालय जे आहे ना नार्कोटिक्स डिपार्टमेंट जे आहे तर याचं मुख्यालय कोठे आहे बघा. ओके. तर पर्यायामध्ये मुंबई, नवी दिल्ली, कलकत्ता, चेन्नई. सगळ्यांना माहिती आहे की मी जसं मगाशी म्हणलो की जे महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचं मुख्यालय जे आहे ना तुम्हाला नवी दिल्लीमध्येच पाहायला मिळेल बघा. ठीक आहे. आणि हे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत आहे तर हे येत आहे गृह मंत्रालयाच्या खात्याच्या अंतर्गत येत आहे बघा. त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, भारतात नवीन उभरत्या अंमली पदार्थांच्या प्रवृत्तीमध्ये कोणता समाविष्ट आहे? मेफेड्रॉन, गांजा, अफू, चरस. तर हे जे आहेत सिंथेटिक ड्रग्सच्या कॅटेगरीमध्ये मॅक्सिमम येत आहे, कारण सिंथेटिक ड्रग्सचा यूज जास्तीत जास्त केला जातो अलीकडे. त्यामुळे मेफेड्रॉन हे काय आहे तर उभरत्या भारतात नवीन उभरत्या अंमली पदार्थाच्या प्रवृत्तीमध्ये येत आहे. हेच नाही आहे तर याच्या व्यतिरिक्त पण अजून डिफरंट ड्रग्स आहेत, जसं की कुठले कुठले आहेत बघा. सिंथेटिक ड्रग्सकडे झुकाव होत आहे. त्यामुळे बघा काय म्हटले, भारतात पारंपरिक ड्रग्सपेक्षा सिंथेटिक ड्रग्सकडे झुकाव वाढतोय. आता पारंपरिक ड्रग्स कुठले आहेत? हे गांजा, अफूम, चरस, अफू चरस असेल. पण सिंथेटिकमध्ये कुठले कुठले आहेत याच्यामध्ये तर मेफेड्रॉन, LSD, नंतर मेथॅम्फेटाईन यांचा वापर काय केला तर वाढलेला आहे बघा. नावं लक्षात ठेवा कारण ही नावं परीक्षेला विचारली जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट NCBच्या उपक्रमामध्ये निदान कोणासाठी संबंधित आहे? आता NCBचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये जे निदान जे आहे याचा संबंध कशा संदर्भात देण्यात आलेला आहे तर एक अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांचा जो डेटाबेस जो आहे निदान शी संबंधित आहे. सीमारेषेवर स्कॅनर बसवणे,
दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे. सिंथेटिक ड्रग्स निर्मिती बंद करणे निदानच्या बाबतीमध्ये, आणि युवकांसाठी पुनर्वसन केंद्र. आता जर तुम्ही बघितलं हे चारही पर्यायामध्ये निदानामध्ये काय दिसत आहे की अटक केलेले नार्को जे गुन्हेगार आहे ना यांचा डेटाबेस जो आहे ना ह्या निदानामध्ये राहतो. त्यामुळेच हा उपक्रम जो आहे तो NCBच्या माध्यमातून राबवला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आता हा आंतरराष्ट्रीय लेवलला असा चर्चेत असणारा काय आहे तर देश आहे डेन्मार्क आजच्या न्यूजमध्ये. तर डेन्मार्कचे 2 परदेशी ओव्हरसीज प्रदेश कोणते आहेत? आता परदेशी म्हणजे काय, जसं आपण आपला भारत घेतला. ओके, तर आपला भारत आहे, तर भारताचा समजा एखादा प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या शेजारी एक छोटासा तुकडा असेल तर त्याला काय म्हटले गेलेलं आहे तर ओव्हरसीज एरिया म्हटलेला आहे किंवा प्रदेश म्हटलेला आहे. तसा डेन्मार्क हा युरोप खंडातील देश आहे आणि या डेन्मार्कचा ओव्हरसीज प्रदेश कुठला आहे? पर्यायामध्ये ग्रीनलँड आणि फारो आयलँड्स, नंतर आइसलँड आणि ग्रीनलँड, नंतर सेटललँड, ऑकर्नी, माल्टा आणि ग्रीनलँड. तर याचं योग्य उत्तर जे आहे ना ग्रीनलँड ऑलरेडी आहे, त्याचबरोबर फारो आयलँड्स हे काय येत आहे तर डेन्मार्कचे 2 प्रदेशमध्ये येत आहेत बघा. ओके, आता याच्या संदर्भात थोडं उत्तर आपण बघितलं तर ग्रीनलँड फारो आयसलँड आहे. याच्यामध्ये ग्रीनलँड जे आहे ते जगातील सर्वात मोठं बेट आहे. ग्रीनलँड जे आहे ना जगातील सर्वात मोठा बेटाच्या कॅटेगरीमध्ये ग्रीनलँडला काउंट केलं जात आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. डेन्मार्कचा सर्वात मोठा बेट कोणता? आता डेन्मार्क जर बघितलं तर जवळपास 400+ बेटांचा समूहापासून बनलेला आहे. तर याच्यामधील जे काही सगळ्यात मोठं बेट कुठलं आहे? पर्यायामध्ये झीलँड, नंतर बोरहम, नंतर जुटलँड, नंतर लोलँड. तर झीलँड जे आहे ना हे डेन्मार्कचं सगळ्यात मोठं बेट जे आहे, जे 400+ बेटांच्यापासून बनलेलं आहे ना, तर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की झीलँड डेन्मार्क सुमारे 400 बेटांचा द्वीपसमूह आहे. यामध्ये सर्वात मोठे बेट जे आहे ते झीलँड येत आहे बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय देणार बघा. IEAच्या ऑइल अँड गॅस फील्ड डिक्लायन्स रेट्स रिपोर्ट काय दर्शवतो की जागतिक तेल व वायू उत्पादन वाढते आहे. जागतिक तेल व वायू क्षेत्र जलद गतीने घटत आहे. भारताचा तेल आयात अवलंबित्व कमी होत आहे. नाही, हा पर्यायच नाही आहे, वाढत आहे बघा. ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढतो आहे, हा पण पर्याय नाही आहे. योग्य पर्याय जर बघितला हा पण येत नाही आहे, कारण उत्पादन वाढत नाही आहे, उत्पादन तेवढंच आहे, बट जागतिक तेल आणि वायू क्षेत्र जलद गतीने घटत आहे. इथं काय दिलेलं तर सांगण्यात आलेलं आहे. बिकॉज जास्तीत जास्त वापर करायला लागला तर जे अवेलेबल आहे ना त्याच्यामध्ये तफावत जाणवू शकते. त्यामुळे जलद गतीने घटत आहे, त्यामुळे पुरवठा व किमती वाढण्याचा धोका इथं मेन्शन करण्यात आलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो मोरोना समाज कोणत्या बंडाशी संबंधित आहे? मोरोना समाज, आता कोली बंड, मोआमोरिया बंड, भिल बंड, सतीप्रथा बंड. आता याचा जर प्रॉपर रेफरन्स बघितला तर चर्चेत आहे म्हणजे ही जमात. तर याच्यामधलं जर योग्य उत्तर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मोआमोरिया बंडाच्या संदर्भात आहे. आता मोआमोरिया बंड जो आहे 18व्या शतकातील अहोम साम्राज्याविरोधात हे केलेलं बंड होतं. आत्ता ही जी काही ही जमात जी आहे ती चर्चेत का आहे? मोरान जमात. कुठली? मोरान जमात चर्चेत असण्यापाठीमागचं रिझन म्हणजे ST मध्ये दर्जा देण्यासाठीची मागणी काय केली जाते तर यांच्या माध्यमातून केली जात आहे. कुठल्या राज्यामधील आहेत तर हे आसाम स्टेट राज्यांच्या मधील येत आहेत बघा. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये श्योपूर जिल्हा, शिवनी जिल्हा, रायसेन मंडल जिल्हा आणि मंडला जिल्हा. तर याचं योग्य उत्तर जो आहे तो श्योपूर जिल्हा आहे बघा. कुठला? श्योपूर जिल्हा. आणि 2022 मध्ये बघा जे चिते आणले होते बघा, चिते कुठून आणले होते? नामीबियामधून आणले होते. कुठून? नामीबियामधून आणले होते. तर हे चिते जे आहेत ना श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले होते. कोणत्या राज्यामध्ये येत आहे तर मध्य प्रदेशमध्ये, MP मध्ये हे येत आहे. ओके, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या संदर्भात आहे. ILO ची स्थापना कोणत्या कराराने झाली होती बघा? पॅरिस करार, व्हर्सायचा तह, जिनेव्हा करार, रोम करार. तर व्हर्सायच्या तहनुसार
1919मध्ये काय करण्यात आलं होतं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली होती, की ज्या वेळेला फर्स्ट वर्ल्ड वॉर जे आहे ना, हे वॉर समाप्त झालं, त्यावेळेला काय करण्यात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला नोबेल शांतीचा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता बघा. 1945, 1959 ऑप्शन बी आहे. त्याच्यानंतर ऑप्शनशी किती आहे, 1969 आणि 1979. तर याचं योग्य उत्तर जे आहे 1969 रोजी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला काय करण्यात आलं होतं, तर 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला शांततेचा नोबेल जो आहे ना, हे 1969 रोजी प्रदान करण्यात आला होता, देण्यात आलेला होता बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो रब्बी हंगामातील मुख्य पीक कोणते आहे. गहू, भात, ज्वारी, मका. तर गहू काय आहे, तर रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. गहू व्यतिरिक्त पण अदर पीक येत आहे, जसे कुठले कुठले आहे त्याच्यामध्ये मसूर आहे, हरभरा आहे, मोहरी आहे, तर हे पण याच्यामध्ये येत आहेत बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. SPIN90 प्रोटीन पेशीमध्ये कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहेत. तर पेशीच्या आकारात बदल आणि व प्रोट्रुजियन तयार करणे, DNA प्रतिकृतीकरण, नंतर तिसरा पर्याय मायटोकॉन्ड्रिया ऊर्जा उत्पन्न असेल RNA संश्लेषण. तर SPIN90 प्रोटीन पेशीमध्ये कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे, तर पेशींच्या आकारात बदल होणे, त्याचबरोबर प्रोट्रुजियन तयार करणे, ह्याच्यासाठी काय आहे तर हे इम्पॉर्टंट आहे. सायन्समधला करंट रिलेटेड काय तर हा क्वेश्चन आहे बघा. थोडं याच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. काय इन्फॉर्मेशन आहे बघा. पेशीच्या आकारात बदल आणि प्रोट्रुजियन्स तयार करणे ह्याच्या संदर्भात आहे याचं योग्य उत्तर. SPIN90 प्रोटीन ही ॲक्टिन मेशचे नियमन करते बघा, त्यामुळे पेशी रोगप्रतिकारक प्रतिसाद जो आहे आणि जखम भरण्यास काय होत असते तर मदत होते. थोडक्यात तुमची इम्युनी सिस्टीम जी आहे ना, ही या प्रोटीनच्या माध्यमातून काय होते, बूस्ट होत असते. ओके. छठ महापर्व युनेस्कोच्या यादीसाठी नामांकित करण्यात आले आहे. हा सण कोणत्या देवतेला समर्पित असतो. हा असे प्रश्न जे आहेत ना, थोडे तुम्हाला कल्चरल रिलेटेड वाटू शकतात, पण करंटला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. भगवान विष्णू, भगवान सूर्य, छठी मैया, भगवान शिव, देवी दुर्गा. तर उत्तर आहे भगवान सूर्य आणि छठी मैया यांच्यासाठी काय तर छठ महापर्व हे घेतलं जातं. युनेस्कोच्या यादीमध्ये नामांकित करण्यात आलेला आहे हा सण. कोणत्या राज्यांच्या मध्ये पाहायला भेटतो मोस्टली. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मध्ये हा सण पाहायला भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघू. स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कुठे झाली होती. 2025ची स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप कुठे झाली होती. एक टोकियो जपान, नाही. बिडाई हे चायना, येस हे याचं उत्तर आहे. म्हणजे स्पीड स्केटिंग या ठिकाणी काय करण्यात आलं तर झालेली. क्वेश्चन. स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताला पहिला वर्ल्ड चॅम्पियन जो मिळाला तो कोण होता. नीरज चोप्रा, नाहीये. आनंद कुमार वेलकुमार, येस वेलुकुमार. तर आनंद कुमार वेलुकुमार काय आहे तर यांनी स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जी चायनामध्ये झाली होती ना, याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं. ओके. याच्यामध्ये काय सांगितलं की आनंद कुमार वेलकुमारने सुवर्णपदक जिंकून भारताचा पहिला स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियन झाला. कृष्णा शर्माने ज्युनियर 1000 मीटर स्प्रिंटमध्ये पण सुवर्णपदक येते काय. तर अशा प्रकारचे काय तरी हे महत्त्वाचे करंट अफेअरचे 35 क्वेश्चन मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत. डेली अशा प्रकारच्या न्यूज तुमच्यापर्यंत येत राहतील, अशा प्रकारचे MCQs डिस्कस केले जातील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट होईल. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.